आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विट्यात विनोद कॅफेच्या शेजारी यशवर्धन मसाज सेंटर सुरू झाले हे बहुतेक जणांना माहिती नाही आहे. आज संग्राम सर आपल्यासोबत आहेत. त्यांनी हे मसाज सेंटर सुरू केले. आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे की मसाजचे नेमके फायदे कुठले आणि काय आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नेमकं काय सांगाल की हे यशवर्धन मसाज सेंटर तुम्ही सुरू केले विट्यात, नेमके मसाजचे फायदे काय? आणि बऱ्याच जणांना मसाज सेंटरबद्दल माहिती कमी आहे, काय सांगाल? मसाज सेंटर इथं चालू करायचं एकच कारण की आपल्या ग्रामीण भागामधले जी लोक आहेत, जी मेहनत मजुरी करतात, ज्यांचं काम बैठे असेल, दिनचर्या जी रोजची धावपळ जी असते, त्याच्यामुळे जे आपलं अंग जे भरून वगैरे येतं, मसल जे आपले दुखतात, ते रिलॅक्स करायची एक थेरपी म्हणजे मसाज थेरपी, जी आपण प्रोफेशनली शिकून आलेलं आहे आणि ते आत्ता आपण इथं चालू केलेली आहे. आपण बघतोय की सर्वसामान्य माणूस उठल्यापासून जे संध्याकाळपर्यंत आपल्या कामात व्यस्त असतो, त्याला आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तर यामध्ये मसाजचे नेमके काय फायदे होतात त्याला? जसं की बघायला गेलं की महत्त्वाचं म्हणजे बॉडीमध्ये आपल्या ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवल चांगलं असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर चांगली राहते. सोबतच मसल टेन्शन, जसं की मनावरचं एक टेन्शन असतं, तसं आपल्या मसलवरचं जे टेन्शन असतं ते सुद्धा कमी झाल्यानं फायदे होतात शरीराला. लिम्फॅटिक सिस्टीम चांगली होते. त्याच्यानंतर आपले हॉर्मोनल बॅलन्स चांगले होतात, जेणेकरून झोप चांगली होणं, पचनसंस्था चांगली होणं, ह्या सगळ्या गोष्टी फायदेशीर ठरतात त्याच्यामध्ये. अजून मसाजचे कोणते कोणते शारीरिक फायदे आहेत? जसं की कार्टिसोल नावाचं ट्रेस हॉर्मोन्स वगैरे असतात, ते रिड्यूस व्हायला मदत होते. डोपामाइन चांगलं होतं. त्यानंतर आपले हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात चांगल्या पद्धतीनं. एंडोर्फिन्स जे ब्रेनचे केमिकल्स असतील ते चांगल्या पद्धतीने रिलॅक्स होतात. शरीरातली जे काही घाण वगैरे असेल रक्तातली, तर ते सुद्धा काय होते, मूव ऑन वगैरे व्हायला मदत होते आपल्याकडे. याबरोबर अजून मानसिक फायदे काय काय होतात? मसाज केल्यानंतर त्याला मानसिक कुठले कुठले फायदे होतात? मानसिक फायदे जर तसं बघायला गेलं तर महत्त्वाचं म्हणजे माणसाला एक निवांतपणा हवा असतो. त्याला एक प्रकारे मनावरचा जो थकवा निघून जातो, बॉडीचं मसल टेन्शन एकदा निघून गेलं आपलं की त्याच्यामुळे आपले जे एंडोर्फिन्स रिलीज होत आहेत, त्याच्यामुळे मेंदूवरचं महत्त्वाचा ताण कमी होतो आहे आणि ते कमी झाल्यामुळे मानसिक शांतता खऱ्या अर्थानं आपल्याला मिळते. काही जणांना झोपेचा त्रास असतो, मसाजमुळं झोप येण्यास काही त्याचा फायदा होतो का? नक्कीच होतो फायदा त्याचा. तर झोपेचं एक आपलं हॉर्मोन असतं बॉडीमध्ये, सेरोटोनिन आणि मेलाटोनिन, जे रात्रीच्या अंधारामध्ये फक्त रिलीज होतं मानवी शरीरामध्ये. त्यावेळेस आपल्याला झोपेची गरज असते. आजकालच्या धावपळीच्या रुटीनमध्ये किंवा मोबाईल बघायची ज्या सवयी आहेत, त्याच्यामुळे जे आजकाल प्रमाण कमी जास्त होतं आहे झोपेचं वगैरे, तर मसाजमध्ये ते काय होतं, मेलाटोनिन आणि सेरोटोनिन नावाचं जे हॉर्मोन आहे ते चांगल्या प्रकारे रिलीज होण्यासाठी मदत होते. त्यामुळे याच्या झोपेवरती खूप चांगला परिणाम पडतो. मसाजमुळं असं सांगितलं जातं की एकाग्रता वाढते, मन शांत राहतं, त्याचबरोबर शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. तर हे प्रत्येकाला मसाज करून घ्यावं असं वाटतं, परंतु विट्यात आज तुम्ही हे मसाज सेंटर सुरू केलं आहे. नेमकं काय सांगाल की सर्वसामान्यांना मसाज म्हटलं की 2,000 ते 3,000 रुपये जातील वगैरे अशी एक त्यांची कल्पना असते. साधारणतः काय खर्च येतो आहे मसाजचा आणि काय सांगायला याबद्दल? साधारण तसं बघायला गेलं तर मार्केट रेटमध्ये प्रोफेशनलिझम आणि मसाज थेरपिस्ट करणं खूप गरजेचं आहे. जसं की तुम्ही बघाल की आपल्याला कुठल्याही गोष्टीची एखादी माहिती असेल तर आपण ती करायला जातो आहे, तर आपण त्याच्या फील्डमध्ये उतरतो आहे. तर इथं सुद्धा तेच आहे नेमकं की मसाजबद्दल, आपल्या शरीराबद्दल थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे. कुठून चालू केलं पाहिजे, कोणत्या वयाच्या कोणत्या माणसाला त्याची मसल कंडिशन वगैरे शरीराची व्याप्ती बघून त्याला तसा मसाज देण्यात यावा, हे पण
बघणं गरजेचं असतं आपल्याला. सोबतच मसाजची तुम्ही जी किंमत म्हणालात 2 ते 3 हजार असते किंवा जे काय मार्केट रेटप्रमाणे आता 1,500 ते 2,000 रुपये सध्या चालू आहे. पण आपल्याकडे सध्या इथं विटा शहरामध्ये जे आपण आत्ता इथं मसाज सर्व्हिस चालू केलेली आहे ती फक्त आता 500 रुपयांमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे इथे. मानवी शरीरामध्ये आपण बघतो की डोक्यापासून पायापर्यंतचे वेगवेगळे अवयव असतात, वेगवेगळे पार्ट्स असतात. त्याचे दुखण्याने अनेकजण त्रस्त असतात. म्हणजे पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, काही जणांचे गुडघेदुखी असेल. तर साधारणतः आपल्या या मसाज मसाजमुळं त्यांना नेमका कुठला फायदा होतो? तसं बघायला गेलं तर जे पाठदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी जे आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाडांचं जे दुखणं असतं ते कमी असतं, पण त्याला जे चिकटलेले टेंडन्स, लिगामेंट जे असतात, मस्क्युलेटल सिस्टीम, त्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतात. ते दुखत असतात, त्यामुळं त्या भागावरचा आपल्याला ताण वाढत असतो. तिथले कार्टिलेज आपले ब्रेक होत असतात, त्यामुळे तिथले ते दुखणं वगैरे वाढत असतं. तर बऱ्यापैकी नाही म्हटलं तर 70 ते 80% परिणाम वगैरे पडतो. चांगल्या पद्धतीने दुखणे वगैरे कमी होतात. आपल्याकडं मसाज करून घेण्यासाठीची सिस्टम कशी आहे? म्हणजे आता तुम्ही मोबाईल नंबर देताय, तर साधारणतः एखाद्याला मसाज करायला तुमच्याकडे यायचं असेल तर त्यानं कशा पद्धतीनं आलं पाहिजे? मसाज करायसाठी म्हणजे अपॉइंटमेंट घेऊनच यावं लागतं आमच्याकडे. किमान 1 ते 2 दिवस अगोदर कॉल करून तुम्हाला तुमचे अपॉइंटमेंट वेळ घेणं आणि त्यासोबतच तुम्हाला पेमेंट वगैरे ऑनलाईन आम्ही अगोदरच करून घेतो इथे. त्याप्रमाणे प्रोसेस करून आपण मसाजला बोलवतो. एका व्यक्तीच्या मसाजसाठी साधारणतः आपल्याकडे किती वेळ घेतला जातो? तसं बघायला गेलं तर मसाजची जी वेळ आहे आपली ते पाऊण तास ते 1 तास जाते. त्याचबरोबर दुसरा एक असा प्रश्न होता की काही जणांना पचनाचा त्रास असतो. आपल्या मसाजचा काय फायदा होतो? डेफिनेटली पचनसंस्थेला ॲक्टिव्ह करण्यासाठी आणि ती परत एकदा कार्यक्षम होण्यासाठी मसाजचा फायदा होतो. कारण आपल्या शरीरामधले पूर्णपणे जे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते पूर्णपणे सगळंच पायापासून डोक्यापर्यंत झाल्यामुळं काय होतं आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल आपली, त्यानंतर मस्क्युलेटरी सिस्टीम जे असतील, आपली रेस्पिरेटरी असेल, कार्डियाक असेल, तर या सगळ्या सिस्टीमपर्यंत काय होतं की ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळं पचनसंस्थेला काय होते कार्यक्षम वगैरे होण्यासाठी चांगली मदत होते. आपण आता अनेक जणांचं बघतो की काही जणांना जुना डोकेदुखीचा त्रास असतो आहे. कारण आजकाल प्रत्येकाला आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे जर मसाज घेण्यासाठी ती व्यक्ती आली तर अजून कुठले फायदे होतात? जसं की आपण बघतोय नॉर्मल डोकेदुखी असेल, अंगदुखी असेल तर आपण सर्रास काय करतो की पेन किलर खातोय आजकाल. तर मसाजमध्ये असे काही पॉईंट्स असतात आपल्या हातांवरती, आपल्या पायांवरती, आपल्या मानेंवरती, तर ते पॉईंट रिलीज केल्यानंतर त्यांची जी डोकेदुखी वगैरे आहे ती बऱ्यापैकी कमी होते. त्यानंतर जे अंग दुखतं आहे त्यांचं कंटिन्यू ते देखील कमी होतं त्याच्यामध्ये. आपण बघतो की संग्राम सर आज यशवर्धन मसाज सेंटर जे की विनोद कॅफेच्या बाजूला माडीवरती आहे. आम्ही जो मोबाईलवर आपल्या स्क्रीनवर जो मोबाईल नंबर देतो आहे त्यावर तुम्ही अगोदर तुमची अपॉइंटमेंट बुक करा आणि या मसाजसाठी तुम्ही यांच्याकडे येऊ शकता. महत्त्वाचं असं आहे की आजकाल प्रत्येकजण आपापल्या व्यवसायामध्ये गुंतलेला असलेला पाहायला मिळतो आहे आणि विट्यात हे सर्टिफाईड मसाज सेंटर म्हणजे त्यांनी आधी शास्त्रोक्त पद्धतीनं या मसाजचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्यामुळं मसाज घेणाऱ्याला कुठलाच त्रास यांच्यापासून होत नाही आणि खरोखरच एकदा मसाज झाल्यानंतर त्याला आपल्या शरीरामधला झालेला बदल हा त्यांच्याकडं परत यायला लावतो. हे मात्र इथं आवर्जून सांगावंसं वाटतं. तरी आम्ही आमच्या स्क्रीनवरती जो नंबर देतो आहे संग्राम सरांचा, त्या नंबरवरती फोन करा आणि विनोद कॅफेच्या शेजारी तुम्हाला जी वेळ मिळाली आहे त्या वेळेमध्ये त्यांच्याकडं मसाज घ्या आणि आपल्या शरीराला उत्साहित ठेवण्याचा प्रयत्न करा. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.